विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीतील पर्यावरण शिक्षण आणि जल सुरक्षा या पाठातील आपण शाश्वत विकास या धड्यातील शाश्वत शेती हा पॉईंट आपण बघणार आहोत. परिसंस्था आणि मानवी आरोग्य यांची हानी न करता अन्नधान्य पिकवणे ही म्हणजे शाश्वत शेती होय. याचे जैव, भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अनेक पैलू आहेत. परिसंस्था आणि मानवाचे आरोग्य यांची हानी न करता पिकवलेले अन्नधान्य म्हणजे शाश्वत शेती होय. तसंच सामाजिक, आर्थिक आणि जैवभौतिक अनेक पैलू आहेत. शेतीत काम करताना पिकांच्या उत्पादनावर दूरगामी परिणाम होऊ नये. शेतकरी आवश्यक ती जैविक खते, जैविक कीटकनाशके शेतीमध्ये वापरावेत आणि उपलब्ध संसाधनांचा व्यवस्थापन करावे. शेतीमध्ये नैसर्गिक संसाधने जसे पाणी व जमीन यांची काळजीपूर्वक वापर करावा. शाश्वत शेतीकडे जायचं ध्येय असेल तर रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे हळूहळू वळावे लागेल. तर शेतीची कामे करत असताना पिकाच्या उत्पादनावर दूरगामी परिणाम होऊ नये अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जैविक खतं आणि जैविक कीटकनाशके वापरताना संसाधनांचा व्यवस्थापन करावे. आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केल्यास शेतीची जी पोषक तत्वे आहेत ती कमी होतात आणि परिणामी शेतीवरती त्याचा परिणाम होतो, जमिनीवर त्याचा परिणाम होतो. शेतीमध्ये नैसर्गिक संसाधने, पाणी, जमीन याची काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे. तसंच रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे हळूहळू वळणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेती ही प्रणाली आहे ज्यात रासायनिक खते, कीटकनाशके व अतिपोषक पशुखाद्य इत्यादी पदार्थ वापरले जात नाहीत. सेंद्रिय खते म्हणजे काय? शेती म्हणजे काय? तिथं रासायनिक कीटकनाशके आणि अतिपोषक पशुखाद्य ही वापरली जात नाहीत. सेंद्रिय शेतीमध्ये आधुनिक ज्ञान, पारंपरिक पद्धतीने जसे पीक बदल, मिश्र शेती, हरित खते, जैविक खते, जैविक कीटकनाशके इत्यादींचा वापर केला जातो. त्याच्यामुळे सेंद्रिय शेती ही जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने होऊ शकते. सेंद्रिय शेती खालील तत्वांवरती अवलंबून असते. शेतीमध्ये निसर्ग हा एक आदर्श मानतात, कारण निसर्गात जरुरी पुरतेच नैसर्गिक स्रोत वापरले जातात. मृदा ही जिवंत प्रणाली आहे, तिच्यात रसायने टाकू नयेत. तर मातीमध्ये रासायनिक जे कीटकनाशके, रासायनिक खते वापरल्यास तर त्याच्यामुळे जमिनीची जी फर्टिलिटी आहे ती कमी होत असते. मृदेतील असलेली सेंद्रिय खते ही तिची सुपीकता वाढवतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्याचे संरक्षण आणि रक्षण जतन करावे. सेंद्रिय शेतीतील मूल तत्वे: पीक पद्धती, मिश्र शेती, मिश्र पिके, पीक फेरबदल, जैविक खते, जैविक कीडनाशके आणि एकात्मक कीड व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. पीक पद्धती: मिश्र शेती. शेतीत एकत्रितपणे पिके, गुरे, कोंबड्या, मासे इत्यादीची पैदास करणे म्हणजे मिश्र शेती होय. याचे फायदे खालीलप्रमाणे: वेगवेगळ्या ऋतूंमध्ये देखील हमखास उत्पन्न मिळण्यास शक्य असते. संसाधनांचा चांगल्या तऱ्हेने वापर होतो. किडीवर, तणावर व रोगांवर चांगले नियंत्रण होत राहते. छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योग्य पद्धत आहे मिश्र शेती. तर छोटे शेतकरी या पद्धतीचा वापर हे करत असतात. मिश्र पिके: या पद्धतीमध्ये विविध पिके एकाच शेतीत घेतली जातात. मिश्र पिके एकमेकांशी फायदेशीर ठरतात अशा पद्धतीने घेतली जातात. उदाहरणार्थ, कापूस पिकामध्ये तूर पेरतात. हवेतील नत्र तुरीमध्ये माती स्थिर केली जातात आणि दोन्ही पिकांना वापरता येतात. मिश्र पिकाचे फायदे: पीक पूर्णपणे हातातून जाण्याचा धोका कमी असतो. कीड व रोगावरती नियंत्रण, तण नियंत्रण होते. मातीची धूप होण्यापासून संरक्षण, मातीत सुपीकता सुधारते. त्याच्यामुळे मिश्र पिके हे सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरत असतात. पीक फेरबदल: एकदल पिके
त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा घेत राहिल्यास जमिनीची पोषक द्रव्ये कमी होतात आणि पीक फेरबदल पद्धतीने विविध पिके एकाच ठिकाणी घेतात. तर पीक फेरबदलाचे फायदे: पोषक द्रव्यांचे समतोल साधला जातो, मातीची रचना सुपीकता वाढते, इतर खतांची आवश्यकता कमी होते, केळीची वाढ कमी होते, जमिनीतून सतत उत्पादने घेता येतात. म्हणजेच पीक फेरबदलामुळे एक दल पिके एकाच ठिकाणी घेत राहिल्यात तिच्यातील पोषक द्रव्ये कमी होतात आणि त्याच्यामुळे पीक हे चांगले येत नसतं. आणि फेरबदल केल्यास त्याच्यातील मातीची सुपीकता, पोषक द्रव्ये, समतोल, केळीची वाढ कमी होते आणि जमिनीतून सतत उत्पादन घेता येते. जैविक खते: जैविक खते म्हणजे जैविक घटक ज्यांच्यामुळे मातीतील पोषकता वाढते. यामध्ये रासायनिकच्या ऐवजी सूक्ष्मजीवांचा वापर करून मातीतील पोषक द्रव्ये वाढतात आणि जैविक खतांमुळे प्रदूषण होत नाही म्हणून पर्यावरणपूरक आहेत. तर जैविक खते हे जैविक घटक त्यांच्यामधून मातीची पोषकता वाढते आणि रासायनिक खतांऐवजी ती सूक्ष्मजीवांचा वापर करून मातीतील पोषक द्रव्ये वाढतात आणि त्यामुळे प्रदूषण होत नाही आणि त्यास आपण पर्यावरणपूरक असे म्हटले जाते. जैविक खतांचे फायदे: मातीची पोत आणि पिकांची उत्पादनता वाढते, रोगकारक जंतूंना वाढू देत नाहीत, कमी किमतीचा व पर्यावरणपूरक असतात, पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही. हे जैविक खताचे फायदे आपल्याला इथे आहेत. तर रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पायरिलम, फॉस्फेट, विरघळवणारे जीवाणू, मायक्रोरायझा ही जैविक खते बाजारात उपलब्ध आहेत. जैविक कीटकनाशके: ही जैविक कीटकनाशके प्राणी, वनस्पती, जीवाणू आणि काही खनिजे अशा नैसर्गिक संसाधनांपासून बनलेली असतात आणि त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन घेण्यात आणि मातीची सुपीकता वाढण्यास मदत होत असते. भारतात कडुलिंबाच्या झाडापासून बनलेले अनेक प्रकारचे म्हणजेच गाभा, पाने, बिया यांचे अर्क हे जैविक कीटकनाशक म्हणून वापरले जातात. त्यामुळे काही शेतकरी तुळस, पुदिना, झेंडू, गवती चहा यापासून बनवलेले कीटकनाशके वापरतात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा होत नसतो शेतीवरती आणि जमिनीवरती. जैविक कीटकनाशके फायदे पुढीलप्रमाणे आहेत. रासायनिक कीटकनाशकांपेक्षा ही कीटकनाशके कमी विषारी आहेत. ज्या किडासाठी ही कीटकनाशके वापरली आहेत त्यावर ती परिणाम असतात व रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम पक्षी, कीटक, सस्तन प्राणीवरती होतो आणि ही कीटकनाशके कमी प्रमाणात वापरूनही प्रभावी ठरतात. याचे लवकर विघटन होते आणि प्रदूषणही होत नाही. तर जास्तीत जास्त प्रमाणात जे जैविक कीटकनाशक आहेत त्याचा वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांमुळे बरेच असे परिणाम होतो. पक्षी, कीटक, सस्तन प्राणी याच्यावर सुद्धा होत असतात. जनुकीय सुधारित पिके: जनुकीय सुधारित पिके ही अशी यंत्रणा वापर करून तयार केलेली आहे ज्यात वनस्पतीचे जनुक संचयामध्ये विशिष्ट जनुकाचा विशिष्ट समावेश केला जातो. नंतर वनस्पतीची ऊती संवर्धन पद्धतीने वाढवली जाते. विशिष्ट जनुकाचा समावेश असलेल्या या वनस्पती उपयोगी असतात कारण काही कीटक व रोग यांना प्रतिकार करत असतात. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर बऱ्याच अंशी कमी होतो. तथापि जनुकीय सुधारित पिकांचे काही तोटेही आहेत ज्याचा विचार त्या करताना केला पाहिजे. जनुकीय सुधारित पिके जी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली असतात आणि त्याचा संचयनाचा विशिष्ट समावेश केला जातो. वनस्पती ऊती संवर्धन पद्धतीने वापरला जातो. त्याच्यात कारण म्हणजे कीटक आणि रोग त्यांचा प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे त्याचा सुधारित पिकांवर तोटेही. तथापि सुधारित पिकांचे काही तोटेही आहेत. तुम्हाला माहीत आहे का? कापूस हे तंतुमय पिकांमधील एक मोठे जागतिक महत्त्वाचे पीक आहे. भारतात 162 प्रजातीचे कीटक कापसाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हल्ला करतात. त्यापैकी बोंडअळी या कापसातील सर्वात जास्त नुकसान करणारे आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून कापसाच्या पिकांवर वारंवार नियमितपणाने होणारे नुकसान बोंड अळीमुळे आहे. जरी या किडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी वेगवेगळी कीटकनाशके वापरली जातात, तरी या ठिकाणी वेगवेगळ्या गंभीर समस्या निर्माण होतात, जसे कीटकनाशकांचा प्रतिबंध होणे, दुय्यम कीटकांच्या पुनर्प्रकटीकरण. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर दूषित परिणाम होत असतात. या पार्श्वभूमीवर पूर्वी ज्या देशांमध्ये बीटी कापूस वापरला जातो तिथे उपयोगी ठरला आहे. तर कापूस हा तंतुमय पिकांमधील मोठा जागतिक पीक आहे. 162 प्रजातींचे कीटक वेगवेगळ्या टप्प्यांवरती हल्ला करत असतात. 15 वर्षांपासून या पिकांवर वारंवार नियमित होणारे नुकसान या अळीमुळे आहे आणि ते नुकसान कमी करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीची जी जात आहे बीटी कापूस हा वापरला गेला, त्याच्यामुळे तो उपयोगी ठरला आहे. बीटी कापूस म्हणजे काय? बीटी हे जमिनीतील जीवाणू बॅसिलियस धुरिजिएन्सिस चे लघुरूप आहे. हा जीवाणू अँटोटॉक्सिन नावाचा प्रथिन तयार करतो. हा प्रथिन काही कीटकांना अतिशय विषारी असतात. ही प्रथिने अळ्यांच्या आतड्यातील एपिथेलिझम नावाच्या ऊतीवर क्रिया करून अळ्यांना मारतात. जेव्हा हे जुनक कापसाच्या झाडात घातले जाते त्यावेळी हे विषारी प्रथिन तयार करतात आणि कीटकांचा नाश होत असतो. याचा महत्त्वाचा फायदा असा की कीटकनाशक न वापरता पिकाचे संरक्षण करता येते. तसेच यामुळे कापूस उत्पादनाचं जे बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचे नवीन साधन मिळाले आहे. याशिवाय अनेक थेट फायदे पण झाले आहेत, जसे कीटकनाशकांचा कमी वापर, सुधारित पिके व्यवस्थापन, वाढलेले उत्पादन, नफा, किडीचे प्रभाव असलेल्या भागात कापूस लावण्याची संधी इत्यादी. तर बीटी म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काम करतं आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होतो हे आपण सगळं या बीटी कापूसमधून बघितलं. एकात्मिक कीड व्यवस्थापन. एकात्मिक कीड नियंत्रणात या पद्धतीचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे. या पद्धतीमध्ये किडीचा नायनाट करण्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. पूर्ण नायनाट करणाऱ्या प्रयत्नात पर्यावरणाचे नुकसानही होऊ शकते व त्याला खर्चही जास्त येतो. किडीचे प्रमाण किती स्वीकारणे हे ठरवले जाते. त्याच्या बाहेर प्रमाण वाढले तर उपाययोजना केल्या जातात. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन. तर जास्तीत जास्त प्रमाणात जर याचा वापर केल्यास त्याचा पर्यावरणावरती नुकसान होतो आणि खर्चही जास्त होतात. किती प्रमाणात आपल्याला ते कमी करायचं हे ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणच्या हवा, पाणी, माती योग्य अशा बियाण्याची निवड केली जाते. कीड नियंत्रणासाठी किडीचे नैसर्गिक भक्षक वापरले जातात. किडीचे नियमित नियंत्रण करण्याची त्याची नोंद ठेवली जाते. कीड पकडण्यासाठी यंत्रणा, गंधक, सापळे, हाताने वेचणे इत्यादी सगळ्या गोष्टींचा वापर केला जात असतो. जैविक कीटकनाशके इत्यादींचा वापर करावा. एकात्मिक कीड नियंत्रण ही पर्यावरणपूरक पद्धत ज्यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग बराच कमी केला जातो, त्यामुळे पूर्णतः काढून टाकला जातो. रासायनिक कीटकनाशकांचा निसर्ग आणि मानव आरोग्यावर होणारा परिणाम. कीडमध्ये 5 ते 10 वर्षात कीटकनाशकांचा विरोध जनुकीय प्रतिकारशक्ती तयार होते आणि ही कीटकनाशके पुन्हा वापरण्यासाठी निष्प्रभ होतात. किडीच्या नैसर्गिक भक्षणाचा नाश होतो आणि वापरलेल्या कीटकनाशकांपैकी फक्त 2% पेक्षा कमी किडींपर्यंत पोहोचणे. उरलेले सर्व हवा, पाणी, माती, अन्न या प्रदूषित करत असतात. जेव्हा रासायनिक कीटकनाशके आपण वापरत असतो त्याचा मानवावरती, हवावरती, मातीवरती आणि अन्नावरती परिणाम होत असतो. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीत उपद्रवी किडींच्या बरोबर मानव आणि इतर उपयुक्त प्राण्यांवरती रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम होतो. जगभरात दरवर्षी शेतीचे काम करणारे कामगार आणि मुलं कीटकनाशके निष्काळजीपणे हाताळल्यास बाधित होतात. तर जगभरात शेतीत काम करणारे जे मुलं आणि कामगार असतात त्यांच्यावरती कीटकनाशकांचा परिणाम हा होतो आणि त्याचे प्राण्यांवरती आणि मानवावरती सुद्धा होताना दिसतो.
शेतीतून काढलेल्या धान्यात कीटकनाशक राहते आणि अन्नसाखळीत प्रवेश करते. तसेच अशा कीटकनाशकांचा अंश खूप काळ विघटन न होत राहता आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये कीटकनाशकांचा समावेश नोंदवला गेला आहे आणि प्राणी आणि पक्षी यांच्यावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा आपण एखादं धान्य उत्पादन करत असतो, शेतकरी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशक हे वापरत असतात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा मानवावरती होत असतो. तुम्हाला माहिती आहे का, 2016च्या सिक्कीम हे सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य बनले. आज तिथे सर्व रासायनिक खते व कीटकनाशकांशिवाय केली जाते. त्यावर शेती पर्यावरणपूरक व निरोगी धान्य पिकवणारी आहे. 1,90,000 एकरांवरती जमीन ही सेंद्रिय म्हणून प्रमाणित केली आहे. कंपोस्ट खत वापरणारे हजारो खड्डे तयार केले आहेत आणि सक्षमीकरणासाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे धान्य उत्पादन नियंत्रणात यात वाढ होत आहे आणि जैवविविधतेत वाढ झाली आणि पर्यटन वाढले. तर 2016मध्ये सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य म्हणून सिक्कीम हे बनलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने पर्टिक्युलरली कीटकनाशक आणि रासायनिक खतांशिवाय शेती करतात आणि चांगल्या पद्धतीने ते त्याचं अभ्यास प्रशिक्षण घेऊन त्या सगळ्या गोष्टी उत्पादन घेत असतात. जल व्यवस्थापन. शाश्वत शेती पाण्याचे योग्य व्यवस्थापन जरुरीचे आहे. या व्यवस्थापनामध्ये खालील तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठिबक सिंचन. या तंत्रामुळे पाणी थेट रोपाच्या मुळास दिले जाते. त्यामुळे रोपांचं तुषार सिंचन वापरण्याच्या पद्धतीत होणाऱ्या बाष्पाचे बाष्पीभवन कमी होते आणि गरजेनुसार वेळ लागून सिंचन करू शकतो. अशा प्रकारे ठिबक सिंचनामध्ये पारंपरिक सिंचनापेक्षा जवळजवळ 80% पाणी वाचते. ठिबक सिंचनामुळे जवळपास 80% पाणी हे वापरत असतात आणि बाष्पाचे बाष्पीभवनसुद्धा होत नाही. शेततळी. शेतकऱ्यांनी स्वतःची शेतात ही तळी बांधली जातात. त्यामुळे पावसाचे पाणी साठवले आणि वर्षभरात कधीही ते वापरता येतात. पाणी देण्याची वेळ. हवामानाचा अंदाज काळजीपूर्वक पाहून मातीतील ओलाव्याचा व पिकाचा लागणारा पाण्याचा अंदाज घेऊन जास्त पाणी न देता पाण्याचा वेळ ठरवणे म्हणजे अचूकता केलेले पाण्याचे व्यवस्थापन होय. तर शेतीसाठी पाणी जे असतं ते मुबलक प्रमाणात न देता जेव्हा गरज असते तेव्हा देणं गरजेचं आहे. आणि शेततळी ही जेव्हा पावसाचं पाणी असतात ते शेततळीमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्याचा वापर हा केला जातो. दुष्काळ सक्षम पिके. जिथे पाऊस कमी पडतो अशा भागात कमी पावसावर येणारी पिके घेतली जातात. तसेच प्रत्येक भागात हवामानानुसार पिकं घेतली जातात. हवामानानुसार जिथं पाऊस कमी पडतो तशा दुष्काळी भागात तशा प्रकारची पिकं ही लोक ही घेत असतात. कंपोस्ट आणि आच्छादन. कंपोस्ट किंवा विघटन झालेली सेंद्रिय द्रव्ये ही खतं म्हणून वापरतात. त्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची बाष्पाचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून जमिनीच्या पाण्याचे आच्छादन किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचा जसा पेंढा आणि लाकडाचा भुसा यांचे आच्छादन करतात आणि पदार्थांचे विघटन होते व कंपोस्ट तयार होते आणि तसेच मातीची पोत सुधारते आणि जमीन पाणी धरून ठेवते. कंपोस्ट आणि विघटन या सेंद्रिय द्रव्याचं खत म्हणून वापरतात आणि जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये बाष्पीभवन होऊ नये म्हणून पानांचे आच्छादन आणि सेंद्रिय पेंढा आणि लाकडाचा भुसा आच्छादन करतात आणि त्याच्यामुळे जमिनीची पोत आणि मातीसुद्धा सुधारत असते. शाश्वत विकासात व्यक्तीची आणि समुदायाची व शासनाची भूमिका. प्रत्येक व्यक्तीची भूमिका. जर आपल्याला शाश्वत विकासाच्या वाटेवरून जायचे असेल तर आपण आपल्या सर्व स्रोत जसे की अन्न, कागद, पाणी, ऊर्जा, जमीन, वने इत्यादींचे आपल्या पातळीवर अगदी काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. अगदी सोप्या पायऱ्या वापरून 4R ची तत्त्वे आपण दैनंदिन जीवनात वापर करून वस्तूंच्या वापरात 4R तत्त्वे अशी तयार आहेत. वापर कमी करा, रिड्यूस, पुनर्वापर करा, रियूज, पुनर्चक्रीकरण, रिसायकल, पुनर्प्राप्ती करा, रिकव्हर. अशा पद्धतीने तपशील प्रकरण 2 मध्ये आपण बघितला आहे. तर हे जर आपण यूज केले तर पर्यावरणाच्या बऱ्याच गोष्टी आपण पर्यावरण जे प्रदूषण आहेत ते कमी करू शकतो. समुदायाची भूमिका. कोणतेही गाव आणि समुदाय यांच्या गावाच्या
कायापालट करू शकतात यासाठी त्यांना प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती आणि घटना कारणीभूत होते. गावाच्या सहभागातून शाश्वत विकास आणि समृद्धी साधणे. राळेगण सिंधी हे गाव फार उत्तम आणि अशा प्रकारचे उदाहरण आहे. तर कोणते गाव आणि गावाची कायापालट करू शकतात? प्रेरणा देणारी व्यक्ती आणि तिथल्या घटना कारणीभूत असतात. शाश्वत विकास आणि समृद्धी साधणारे एक गाव आणि ते गाव म्हणजे राळेगण सिंधी होय. तर शासनाची जी भूमिका आहे ती शाश्वत विकासासाठी ती आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. तर आज आपण इथं जो लेसन बघितला, शाश्वत विकास, जैविक खते यांच्याबद्दल जो अभ्यास केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. तसंच पुढील पाठामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण शासनाची काय भूमिका आहे पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत ही आपण पुढे बघणार. थँक्यू.